रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पन्हाळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सुभाष रंगराव पाटील यांची सरशी, ग्रामस्थातून चर्चेला उधाण. पन्हाळा तालुक्यातील पोहाळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून बॅनरबाजीमुळे गावातील राजकारण चांगलेच तापले आहे. अवघ्या 18 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून 9 पैकी 5 सदस्यांनी राजीनामे दिल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दुरंगी लढत होत आहे. या ठिकाणी अनपेक्षित राजकीय घडामोड घडली आहे. समर्थ समूहाचे उमेदवार ज्योतिराम चौगले यांनी ऐनवेळी माघार घेत अपक्ष उमेदवार सुभाष रंगराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या वॉर्डमधील समीकरणे बदलल्याची चर्चा रंगू लागली आहे. शाहू चौक, हनुमान गल्ली, शिवराम गल्ली, प्रगतीनगर आणि गोपाळ खडी या भागांचा समावेश असलेल्या या वॉर्डमध्ये सुभाष पाटील यांनी सामाजिक कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भैरवनाथ रेणुका मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शेड व ग्रिल बसवण्यासारखी कामे केली आहेत. तसेच एम्पॅथी फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन, तसेच प्लास्टिक मुक्ती अभियानाअंतर्गत फेट्यापासून बनवलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप अशा विविध उपक्रमामुळे त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रगतीनगरकडे जाणारा रस्ता, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाचे काम आणि संपूर्ण सौर ऊर्जेवर आधारित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत असून मतदारांनी प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सुभाष पाटील यांची सरशी होणार याबाबत ग्रामस्थांमधून जोरदार चर्चा सुरू आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. आज आपण पन्हाळा तालुक्यातील पोहाळे या गावात आलेलो असून या गावची पोटनिवडणूक नुकतीच लागू झालेली आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये सुभाष रंगराव पाटील हे आपलं अपक्ष उमेदवारी दाखल करून या ठिकाणी आपलं नशीब आजमावणार आहेत. त्यांनाच विचारूया की आपण या निवडणुकीला कशा पद्धतीने ते सामोरे जाणार आहेत. ते नमस्कार, मी सुभाष रंगराव पाटील. आमच्या 2022 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमधून आमच्या गावातील प्रभाग क्रमांक 1, 2, 3 या तिन्ही वार्डामध्ये एकूण 5 लोकांनी आपला राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या ठिकाणी या 2025 साली पोटनिवडणूक लागलेली आहे. तर वार्ड क्रमांक 3 मधून मी या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि अर्ज दाखल करत असताना मी सर्वप्रथम दोन्ही पार्टीसोबत आजपर्यंत काम केलेलं आहे 10 वर्ष आणि त्याच्यानंतर मी असा निर्णय घेतला की बाबा आपण दोन्ही पार्टीबरोबर न जाता दोन्ही पार्टीतले लोकही आपलीच आहेत आणि कोणासोबतही नाराज न होता मी स्वतंत्र अर्ज दाखल केला आणि त्याच्यातील आमचे समर्थ समूहाचे अध्यक्ष यांनी मला तुम्ही सुभाष पाटील अर्ज भरतात म्हटल्यानंतर आपला अर्ज माघारी घेऊन त्यांनी समर्थपणे आपला पाठिंबा मला या ठिकाणी जाहीर केला आहे आणि खरं तर मी त्यांचा खूप आभारी आहे. कारण त्यांनी माझ्याकडे लक्ष देऊन माझा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःचा उमेदवाराचा अर्ज माघार घेतला, याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. त्याच्यानंतर दुसराही गट जो आहे ते सुद्धा त्या गटामध्ये सुद्धा माझे मित्रमंडळी आहेत, सगळे सोयरेच आहेत. फक्त माझी निवडणूक ही समोरच्या उमेदवाराबरोबर नसून तो काय माझा विरोधक नाही आहे. फक्त मी ही निवडणूक लढतोय ती विकासासाठी आणि गावचा विकास झाला पाहिजे, गावचा कायापालट झाला पाहिजे. खरं तर मी अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी या गावचा सुद्धा अभ्यास करून आलो आहे. अण्णा हजारेंना सुद्धा एकदा सोडून 2 वेळा त्यांना भेटून आलो आहे. पोपटराव पवारांना मी भेटून आलो आहे, पेरे पाटलांना मी भेटून आलो आहे आणि त्यांचं जे विकासाचं मॉडेल गावामध्ये राबवलेलं आहे ते या आमच्या पोहाळे गावात राबवण्याचं माझं ध्येय आहे आणि यासाठीची माझी कायम तळमळ आजपर्यंत राहिलेली आहे. पण कधी असं संधी मिळाली नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक आपापली पार्टी ही एक बेरजेचं गणित करून उमेदवारांना किंवा कार्यकर्त्यांना आपल्या तिकीट देत असतं आणि त्या बेरजेच्या गणितामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडत गेलो असं आम्हाला वाटतंय.
म्हणून आम्हाला ते तिकीट आजपर्यंत नाकारलं गेलं. आणि आज असा निर्णय घेतला की काय नाही, आपण अपक्ष निवडणूक ही लढायची. आणि अपक्ष निवडणूक लढवत असताना आम्हाला एका पार्टीचं पाठबळ मिळालं, यातच माझा विजय झाला असं मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर अण्णा हजारेसुद्धा काही वर्षापूर्वी आमच्या पोहाळे गावाला भेट देऊन गेले आणि राळेगण सिद्धीपेक्षा पोहाळे गाव हे खूप म्हणजे प्रगतशील होऊ शकतं किंवा इथं भरपूर काही करण्यासारखं आहे असं अण्णा हजारेंना भेटायला गेल्यानंतर सुद्धा त्यांनी आम्हाला ही कल्पना दिली की तुमचं पोहाळे गाव मी बघितलेलं आहे. म्हणजे जरी त्यांच्या समोर गेलं आणि मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाच्या पायथ्याला पोहाळे गाव आहे आणि त्या पोहाळे गावातून मी आलोय असं जरी म्हटलं तर ते पूर्ण पोहाळे गावची माहिती सांगतात. म्हणजे इतका अभ्यास अण्णा हजारेंनी सुद्धा या गावचा केला आहे. या पोहाळेला अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारचं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. या पोहाळे गावात डोंगरदऱ्या आहेत, एकाला सोडून 2 बंधारे आहेत आणि या डोंगरदऱ्यातनं आपण पाणी अडवा पाणी जिरवा अशा स्कीम राबवून किंवा वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी आपण राबवू शकतोय. खरं तर प्रकल्पावरून माझ्या लक्षात आलं की आज जे PM सूर्यघर योजना जी काढलेली आहे केंद्र शासनानं, त्या माध्यमातून आमचं पूर्ण गाव माझ्या डोक्यात आहे की पूर्ण गाव हे सोलरमय झालं पाहिजे आणि गावात एकाही कुटुंबाला लाईट बिल येतं कामा नये. कारण ऊन हे फुकट मिळत असते, निसर्गामुळे ते निसर्गाची देणगी आहे आणि त्याच्यापासून जर लाईट तयार होत असेल तर आपण लाईट बिल का भरायचं. आज ग्रामपंचायतसुद्धा महिन्याला लाखो रुपये वीज बिल भरते. त्या ठिकाणी जर तो सोलर आज शासन तयार आहे आपल्याला द्यायला, पण ते आपण राबवलं पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन नुसतं खुर्चीवर बसून उपयोग नाही, तर त्याचा त्या पदाचा वापर करून आपणाला वेगवेगळ्या योजना या गावामध्ये राबवता आल्या पाहिजेत. आणि यासाठीची माझी धडपड आहे. म्हणून मी आज या ठिकाणी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि मला खात्री आहे की माझा कोणत्याही पार्टीबरोबर माझा कोणीही शत्रू नाही. माझा विजय हा निश्चित होईल अशी आशा आहे. मावशी तुमचं नाव काय? आनंद मिसाळ. बरं, तुमच्या या पोहाळे गावची काहीतरी पोटनिवडणूक लागलेली आहे. मग तुमच्या या वार्डातनं सुभाष पाटील एक व्यक्तिमत्व उभा आहे. काय वाटतंय त्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला? काय तर मोरदनी विकास करावा, चांगलं हे करून मतदान आम्ही ते निवडून दिलं तर मोरदनी काय चांगलं करावं अशी व्यक्ती आता उभा केली नवीन आम्ही. काय तर करतील असं म्हणून मोर गावचा विकास केला पाहिजे. बरं, तुम्हाला या अलीकडच्या ह्या तरुण महिलांच्यासाठी किंवा ज्या नवीन आलेल्या ज्या महिला आहेत यांच्यासाठी असं वेगळं काय काम करावं असं वाटतंय तुम्हाला? वर्ण म्हणजे जे काय वेगवेगळे कार्यक्रम असतील ते त्यांनी महिलांच्यासाठी घ्यायला पाहिजेत, वेगवेगळ्या योजना आणायला पाहिजेत. अजून या गावात शिक्षण आणि आरोग्य ह्याच्या सुविधा आहेत का? ह्याच्या म्हणजे तुमच्या मनासारख्या आहेत का? काय आपल्या गावात म्हणजे आरोग्य आरोग्याची सोयी काही नाही आहेत व्यवस्थित. म्हणजे शिक्षण तर बऱ्यापैकी आहे का? शिक्षण आहे. बरं, अजून काय त्याच्यामध्ये ह्यांनी प्रयत्न करायला काय तर बदल करायला पाहिजे. बरं, औषधं वगैरे त्यांना आरोग्य सेवेत वेळेवर नसतात, ती वेळेवर मिळायला पाहिजे. एकूणच हे सुभाष पाटील या उमेदवाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे चांगला उमेदवार आहे का आपलं? आहेत की आहेत ना? आहेत. मग ते निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? वाटतंय की, पण निवडून आल्यानंतर त्यांनी काम पण तसं केलं पाहिजे. बस बस बस. मावशी तुम्हाला काय वाटतंय? तिने काम आम्हाला करायला पण योग्य काय तर करायला पाहिजे मोर, तर माणूस पाठीमध्ये येतंय. योग्य हे पुढे चांगलं केलं तर. मग ते बाकीचे आता काय केलेलं नाही म्हणून हेच नाही, आम्ही आता हे केले म्हणून उभा केलेत. हिने पण असं काय तर मोर करायला पाहिजे. करायला पाहिजे. म्हणजे काय जुटीन पोरं पाठीमध्ये येते मंडळ पण. बरोबर. ओके. पोहाळेगावच्या या पोटनिवडणुकीमध्ये आपण ज्योतिराम चौगले आपण या समर्थ समूहाच्या मार्फत आपण उमेदवारी घोषित केलेली होती, पण ऐनवेळी आपण त्याच्यातून माघार घेतली आणि सुभाष रंगराव पाटील यांना आपण पाठिंबा जाहीर केला होता. बरोबर आहे. या पाठिंबाचं नेमकं कारण तरी काय आहे? कारण म्हणजे कसं आहे, 2 कारण आहेत. एक म्हणजे सुभाष पाटील हे प्रामाणिक आहेत, आमचे असे कायम कट्टर राहिलेले आहेत. कुठंतरी बाबा सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने एक मी माघार घेतली, त्यांना संधी दिलेली आहे. दुसरं म्हणजे जे आता बघताय की गावात ज्यांनी विरोधकांनी जे आश्वासन दिलं होतं कोकण लूक मला वाटतं बहुधा त्यांना तो मुद्दाच माहीत नाही. कोकण लूक म्हणजे दुतर्फा झाडी म्हणा, रस्तं चकचकीत, नियोजनबद्ध गाव हे त्यांना माहीतच नाही. आता जर बघायला गेला तर आम्ही सत्तेच्या बाहेर असताना जेवढी कामं केली त्याचे 10% सुद्धा त्यांनी कामं केलेली नाहीत आणि आता त्यांच्यात गदारोळ झालेला आहे बघताय. त्यामुळे बाबा चांगली प्रामाणिक आणि शिकाऊ गेली पाहिजेत या कारणानं आम्ही
मी स्वतः उमेदवारी माघार घेतली आणि सुभाष पाटील आपले मित्र आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. बरं, सुभाष पाटलांच्या बद्दल वातावरण नेमकं कसं आहे? चांगलं आहे, चांगलं आहे, प्रामाणिक आहे, प्रत्येकाची गोरगरिबाची सेवा करतोय. कुठेही का कोणी बोलवला आडीनडीला रात्री काय मस्त संघ. या निवडणुकीत त्यांचं पारड जड आहे असं तुम्हाला वाटतं? हो नक्कीच, कारण आमचा समूह पाठीशीच आहे ना त्यांच्या. सध्या पन्हाळा तालुक्यातील पोहाळे या गावात निवडणुकीच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत. या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 मधून सुभाष रंगराव पाटील हे उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. तर या उमेदवाराबद्दल आपलं काय मत आहे? ह्या आपलं मत चांगलं आहे. कसं आहे, धडाळ्याची माणसं पाहिजेत आपल्याला, म्हणजे काम करणारी, गावात कुठलं प्रश्न सांगितलं सोडवणारी अशी माणसं धडाळीच पाहिजेत. सुभाष पाटील हे त्या पद्धतीचे आहेत. हाय त्या पद्धती आहेत. कुठं सांगितलं काम ऐकणाऱ्या पाहिजे. आणि नवीन आता आहे ना, बरं, आता ग्रामपंचायतमध्ये ते नवीनच आहेत ते आता उभारत आहेत. म्हणजे सुभाष पाटील या सगळ्या उमेदवारी त्यांची योग्य उमेदवारी योग्य असतात. म्हणजे हे निवडून यायला पाहिजे असं तुमचं मत निवडून आहे? यायलाच पाहिजे. अशी माणसं यायला पाहिजे निवडून. अजून काय त्यांचं असं वेगळं पण आहे की ते निवडूनच यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? असं पण गावात विकास काम करणं चांगली माणसं पाहिजे. धडाळ्याची बोलणारी म्हणा हे अशी पाहिजे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.